नमस्कार, मी शिवानी. आपण पाहत आहात आवाज इंडिया टीव्ही. राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात महाफास्टमध्ये. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. ते 30 मे पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला ते सुरुवात करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही कुठेही मराठा समाजासाठी सुरू केलेल्या योजना स्लो केलेल्या नाहीयेत किंवा बंदही केलेल्या नाहीयेत. उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवत आहोत, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीवर परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं घेतलाय. राज्यातील जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या नियमित बदलांचे आदेश उच्च न्यायालयानं जारी केले असून त्यानुसार बीड येथील विशेष मकोका न्यायाधीश VH पटवतकर यांची बदली संगमनेर येथे करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीतील वाढत्या मतभेदांवर भाष्य केलं. त्यांनी माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आता मोठी फूट पडल्याची चिन्ह आहेत. एकदा तुटलेली मनं पुन्हा एकत्र येणं कठीण असतं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीची तारीख सांगितली. 30 जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करू, असं देखील त्यांनी म्हटलंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 4 वर्षात विधान परिषदेचे आमदार म्हणून झालेल्या 133 बैठकांपैकी फक्त 42 बैठकांना उपस्थिती लावली आहे. 2022 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकरेंनी त्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनाला केवळ एकदाच उपस्थिती लावली. 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील 16 बैठकांपैकी त्यांनी 4 बैठकांना उपस्थिती लावली. कोरोनावेळी एकदा लॉकडाऊन झाला होता, आता आपोआपच लॉकडाऊन होईल अशी परिस्थिती आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. जिशान सिद्दीकी यांच्या AB फॉर्मवरील सुनील तटकरे यांच्या सहीवरून कायदेशीर पेच निर्माण झालाय. दरम्यान या प्रकरणावर निवडणूक प्रक्रियेदरम्यान आक्षेप घेतला गेला तर जिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आणि त्यामुळे अजित पवार गटासाठी ही डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईतील अंधेरी परिसरात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर मोहिमेअंतर्गत उद्धव ठाकरेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा झटका दिल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयानं 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मुंबई बाहेरील मंत्री आता मंत्रिमंडळ बैठक आणि इतर महत्त्वाच्या बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार. मुंबईपासून लांब असणाऱ्या मंत्र्यांना आणि नेत्यांना बैठकांसाठी मुंबईत येण्याची गरज नाही. राज्य सरकारकडून नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर नवी संकल्पना राबवण्यात येते. वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून आजही जिल्ह्यातील 40% पेट्रोल पंप बंद पडलेत आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शेती मशागतीची कामं देखील थांबली आहे. प्रवासी वाहनांनाही याचा फटका बसला असून वाहन बंद करून ठेवण्याची वेळ आता वाहन चालकांवर आलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत डिझेल पुरवठा सुरळीत होईल असं पंप चालकांकडून सांगण्यात येत असलं तरी नागरिकांमध्ये मात्र यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. दिवसभर उन्हाची प्रखर तीव्रता ते रात्री उकाड्यानं नागरिक हैराण झालेत. पुण्यातही उष्णतेचा पारा 40शी पार गेलाय. पुढील 2 दिवसात पुण्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बंधू अशोक खरातनं बेनामी खात्यातून 3 महिन्यात 52 कोटी काढले. डिसेंबर 2025 मध्ये वावी पोलीस ठाण्यामध्ये जासूद आणि परब विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर बंधू खरातनं बँकेतून 52 कोटी काढले. जानेवारी ते मार्च मध्ये अटक होईपर्यंत पैसे काढले आणि 65 बनावट खाते उघडून 4 दिवसामध्ये 200हून अधिक व्यवहारांद्वारे 52 कोटी काढले. अटकेपूर्वीचा हा काळा पैसा पांढरा करून विदेशामध्ये पळण्याचा त्यांचा प्लॅन होता. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालं नसतानाही पथकर वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच मंत्री आदिती तटकरे यांनीही या पथकर वसुलीला विरोध केला.
या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याला स्थगिती देण्याची मागणी करणार असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं. नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि पहिल्या गुन्ह्याचं 900 पत्राचं आरोपपत्र तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपास देखील अंतिम टप्प्यात आलाय. आज घडीला महाराष्ट्रात सर्वेक्षण केलं तर मुख्यमंत्रीपदासाठी इतर कोणापेक्षाही एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती मिळेल असं वक्तव्य शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू यांनी केलं होतं आणि या विधानानंतर भाजपकडून पहिला पलटवार करण्यात आला. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी बच्चू कडू यांना नौटंकी छाप म्हणत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या TDRच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलासा दिला आणि या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत या TDR व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. बीडच्या गेवराई इथे एका महाराजांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली. कीर्तनकार महाराजांना मारहाण करणाऱ्यांना बिलकुल सोडणार नाही. जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसतात आणि त्यामध्येच भारतीय हवामान विभागानं मोठा इशारा दिलाय. आज राज्यावर दुहेरी संकट असल्याचं बघायला मिळतंय. उष्णतेसह पावसाचा मोठा इशारा हवामान विभागानं दिलाय. धाराशिव आणि लातूरमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला. आज हिंगोली, परभणी, अमरावती, वर्धा, अकोला, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा मोठा इशारा देण्यात आलाय. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक पाहायला मिळतोय. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून पुन्हा पाहणी दौरा करण्यात आला तर 24,91,000 अंडी नष्ट करण्यात आली आहे आणि यासोबतच 548 टन खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आलाय. एकंदरीतच ही परिस्थिती पाहता पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलात आणि दुसरीकडे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलंय. दिव्यांगांना मोठा दिलासा देण्यात येतोय. UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि लाभार्थ्यांना हे कार्ड काढण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि या कालावधीत त्यांचं अनुदान पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश शासनानं दिलेत. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये टेलिग्रामचा सर्वाधिक वापर करण्यात आलेला आहे आणि शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लास चालक देखील अडकणार आहेत CBI चौकशीच्या फेऱ्यात. शुभमच्या थेट संपर्कात असलेले नाशिकमधील अनेक मोठे मासे आता CBIच्या रडारावर आले असून यात काही प्रतिष्ठित क्लास चालकांचीही चौकशी होणार असल्याची माहिती आता समोर येते. राजा शिवाजी हा अभिनेता रितेश देशमुखच्या करिअरमधला सर्वात मोठा चित्रपट ठरलाय आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा त्यानंच केलंय. गेल्या 17 दिवसात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळालाय. नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी विरोधात 1100 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे. 50हून अधिक साक्षीदारांचे जबाब देखील आहेत. तसेच CCTVचं चित्रीकरण, DNA चाचणी, वैद्यकीय तसेच न्यायवैद्यकीय अहवाल जोडण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षक यांच्यासह 6 पोलीस अधिकारी यांनी तपास करून हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्याला अखेर नक्षलमुक्त घोषित करण्याच्या दिशेनं मोठं यश मिळालं असून गडचिरोली पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेत 8 जहाल माओवादी अटक करण्यात आल्यात आणि या कारवाईमध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा आणि तब्बल 65 लाखांवरून अधिक रोख रक्कम जप्त केली आणि विशेष म्हणजे पोलिसांच्या अभिलेखावरील एकही सक्रिय माओवादी आता शिल्लक नसल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. राजा शिवाजी हा अभिनेता रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरलाय आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा त्यानेच केलंय. गेल्या 17 दिवसात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. भाईजान अर्थातच सलमान खाननं सोशल मीडियावर एक अशी क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे ज्यानं इंटरनेटवर एकच खळबळ उडवून दिली असून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. आपल्या एकटेपणावर गंभीर पोस्ट केल्यानं भाईजानचे प्रेक्षक सध्या चिंतेत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा धक्का. सराफा बाजारामध्ये मोठा उलटफेर. 18 मेच्या सकाळी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत खाली घसरून 1,57,070 रुपये इतकी झाली आणि गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात
6,540 रुपये तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 6,470 रुपयांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली होती. तुर्तास आपण बातमीपत्रात इथेच थांबूयात. राज्यभरातील तसेच देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया टीव्ही.